गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, CNE संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन जे आहे त्या अंतर्गत सध्या बऱ्याच दिवसापासून ऑफलाईन CNE येत होत्या. फक्त ऑफलाईन CNE CPD चालू होत्या. त्या ठिकाणी जाऊन करावं लागायचं. तर सध्या जे आहे ऑनलाईन CNEचं अनाऊन्समेंट आलेलं आहे. जवळपास 2 CNE ऑनलाईन आहेत 5-5 पॉईंटसाठी, म्हणजे 10 पॉईंट या ठिकाणी तुम्हाला मोफत ऑनलाईन करायला भेटणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये तीच माहिती आपण पाहणार आहे. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, MNCच्या वेबसाईटवर यायचं आहे. तर अगोदर तुम्हाला CNE करण्यासाठी CNE ऑनलाईन कसं करावं हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अगोदर जी CNE झाली होती, प्रेग्नन्सी इन हायपरटेन्शन, जे हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, ठीक आहे, ती CNEची जी मी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी जी आहे त्या CNEबद्दल ऑनलाईन जर ज्यांना माहिती नव्हतं तर ती ऑनलाईन झालेली होती. त्यामध्ये आपण ऑनलाईनमध्ये कसं करायचं तर व्हिडिओ बनवला होता. तो थोडाफार पाहून घ्या तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला जे आहे मोस्टली माहिती समजून जाईल. मग त्यानंतर तुम्ही पाहिल्यानंतर हे जे ऑनलाईन CNE येतं ते अटेंड करून घ्या, ठीक आहे. अस्त्रिकामध्येच आलेलं आहे, जे अस्त्रिका ॲप आहे त्यामध्येच तुम्हाला हे करायचं आहे, ठीक आहे. तर सुरुवातीला तुम्हाला MNC जे आहे MNCच्या वेबसाईटवर यावं लागेल, जे ही MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वेबसाईट आहे. तर या ठिकाणी परत एक महत्त्वाचं आहे, MNCचे जे तुम्ही जेव्हा गुगलवर MNC जरी टाकलं तर त्या ठिकाणी सुरुवातीला पहिलं जे ऑप्शन येतं ते तुमचं युजर नेम आणि पासवर्डची वेबसाईट ओपन होती. तर ते लक्षात असू द्या, युजर नेम पासवर्डमध्ये हे प्रोफाईल येत नसतात सर्व CNE CPDचे. तर हे जे येतात 2 नंबरची जी लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून दाखवायचं आहे. तर मी 1 मिनिट थांबा, ही लगेच तुम्हाला दाखवतो. बऱ्याच जणाला हे ओपन होत नाही, असं कन्फ्युजन होतं. आता या ठिकाणी पहा, हे गुगल आहे. गुगलवर मी फक्त MNC टाकलेलं आहे. MNC टाकल्यानंतर या ठिकाणी पहा, खाली नाव येतं, ज्यामध्ये पहा पहिलं जे आलेलं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, या ठिकाणी पहा .co.in हे जे आलेलं आहे. यामध्ये जर गेलात तर यामध्ये फक्त तुमचं युजर ID वगैरे जे आहे, लॉग इन डिटेल्सवर रिन्युअल वगैरे सर्व गोष्टी यामध्ये असतात, ठीक आहे. तर यामध्ये CNE CPD कधीच दिसत नाही. त्यासाठी परत तुम्हाला बॅक यावं लागेल आणि हे 2 नंबरचे जे आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org, तर यावर क्लिक करायचं. याचा असा व्हाईट कलरचा मध्ये ब्लॅक कलरचा असा लोगो आहे पहा, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली प्रोफाईल ओपन होतं. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे CPD शेड्यूल आहे ठिकाणी, या ठिकाणी पहा CPD शेड्यूल पाहिलं, हे पहा CPD शेड्यूल, ठीक आहे. मग यामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं यावर. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शेड्यूल दिसेल. शेड्यूलवर क्लिक करा. शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर मग खाली जायचं आहे तुम्हाला. खाली गेल्यानंतर पहा, या ठिकाणी सध्या जे आहे तर ऑनलाईन CNE आलेले या ठिकाणी दिसतील. तर हे पहिलं जे आहे, यामध्ये पहिलं आहे ऑनलाईन पहा. तारीख या ठिकाणी 2025ची दिसायला लागली, पण एंड जे आहे हे 10/2026 आहे, म्हणजे भरपूर दूर तारीख आहे यामध्ये. तर यामध्ये एक होतं की हे जे आहे तर ऑनलाईन जसे फिलअप होतील तसं या ठिकाणी त्या ठिकाणी कंप्लीट होतं. त्यानंतर परत काही दिवसांनी या ठिकाणी परत बॅच असे म्हणजे परत स्टार्ट होतात. म्हणजे हे भरपूर चालणार आहे. तारीख यामध्ये 21/10/2026 पर्यंत चालणार आहे. त्यामुळं याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेवढ्या लवकर होईल तेवढं करून टाका, ठीक आहे. तर यामध्ये पहा कोणता विषय आहे, CPD प्रोफेशनल कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये टॉपिक जो आहे या ठिकाणी अस्त्रिका ई-स्पेअर जे लर्निंग ॲप आहे, फ्री कोर्स ऑन पोस्टपार्टम हॅमरेज जे आहे, ज्याला PPH म्हटलं जातं, पोस्टपार्टम हॅमरेज, यावर हे ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीचा टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला हॅमरेज 5 CNE आवर्स CNE पॉईंट्स विल बी अपडेटेड इन द पार्टिसिपंट्स अकाउंट विदिन द 30 days. हे लक्षात असू द्या. बऱ्याच जणाला जे आहे, सर CNE केली मी ऑनलाईन पण आमचे पॉईंट्स आले नसतील वगैरे, आले नाही, तर असे जर तुमचे प्रश्न असतील तर त्यामध्ये पहिला पॉईंट हा की तुम्ही CNE ऑनलाईन करताना जे आहे, जे 5 आवर्स आहेत हे लक्षात असू द्या. या ठिकाणी पहा, 5 आवर्स होणं खूप गरजेचं आहे. 5 पॉईंट्स म्हणजेच असतात 5 आवर्स, ठीक आहे. 5 आवर्स तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट केलेत म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी 5 पॉईंट्स दिले जातील. तर या ठिकाणी तुमचे जे ऑनलाईन 5 आवर्स आहेत, जे पूर्ण 5 घंट्याचा जो व्हिडिओ असते तर 10 मिनिट असे मिळून, ते तुम्ही जर कंप्लीट केले तर तेव्हा तुमचे ते सर्टिफिकेट येतं आणि सर्टिफिकेट आल्यानंतरच हे कंप्लीट होत असतं. त्यासाठी
व्यवस्थित पूर्ण टाकणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर पण व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. ते पण चुकलं तर तुमचं या ठिकाणी पॉईंट येत नाही. तर ठीक आहे, जर तुम्ही दोन्ही पण व्यवस्थित टाकलं असेल तर मग 30 दिवसाची वाट बघायचं. ठीक आहे, जसं ऑफलाईनमध्ये लगेच पॉईंट ॲड होतात तसं ऑनलाईनमध्ये होत नसतं. तर ऑनलाईनमध्ये वेळ लागत असतो. ठीक आहे, हे लक्षात झालं. त्यानंतर मग हे ऑनलाईन CPT फॉर ऑल गव्हर्नमेंट नर्सेस, प्रायव्हेट नर्सेस, जे कोणी सर्व रजिस्टर्ड नर्स आहेत त्यांच्यासाठी. यामध्ये 0 फीस आहे आणि तुम्हाला 5 आवर्सचे पॉईंट या ठिकाणी भेटणार आहेत. ठीक आहे, तारीख भरपूर लांब आहे. 21/10/2026 पर्यंत या ठिकाणी तारीख आहे. तोपर्यंत तुम्ही हे करू शकता. अप्लाय करायची खूप सोपी पद्धत आहे. यामध्ये हे जे डिटेल्स दिसायला लागले त्या डिटेल्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी असे क्लिक केल्यानंतर हे जे आहे पूर्ण CPT शेड्यूल येऊन जाईल. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये दिसेल. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ही लिंक आहे पहा. या ठिकाणी हे जे आहे हे ऑनलाईन CNE लिंक जे आहे स्फेअर अस्त्रिका जे आहे ॲपची या ठिकाणी दिलेली आहे. लक्षात असू द्या, आता तुम्ही हे जे ॲपवर जाताल तेव्हा ॲपवर दुसरे भरपूर टॉपिक असतील. मग त्या ठिकाणी हेल्थ रिलेटेड सर्व टॉपिक असतील तर ते सर्व टॉपिक तुम्हाला करायचं नाही आहे. खूप महत्त्वाचं, कारण जे MNCच्या वेबसाईटवर टॉपिक येतात तर तेच टॉपिक ऑफिशियली CNE पॉईंट्स क्रेडिट करतात. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. कारण बऱ्याच जणाला जे मागचे हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सीचा टॉपिक आला होता त्यामध्ये जे अस्त्रिकावर बरेच जण दुसरे टॉपिक बघितले आणि ते पण टॉपिक बरेच जणांनी अटेंड केले होते, पण त्यावर ते येत नसतात. जे MNCच्या वेबसाईटवर ऑफिशियली येतात त्यावरच तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, मग या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण त्या वेबसाईटवर जाईल. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा, हे जे आहे पोस्टपार्टम हॅमरेज या ठिकाणी एक क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, जो काही असेल XLV, पुढे डॅश असेल 20, 13, 15, 17. ठीक आहे, पूर्ण डॅश वगैरे हे व्यवस्थित टाकावं लागेल, अन्यथा ते कंप्लीट होणार नाही. त्यानंतर हे टाकल्यानंतर खाली अप्लायचं ऑप्शन आहे. अप्लायचं ऑप्शन आहे पहा या ठिकाणी तुम्हाला अप्लाय क्लिक करायचं. त्यानंतर अप्लाय केल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड म्हणून या ठिकाणी तुम्हाला नाव येऊन जाईल. नाव आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला परत या ठिकाणी यायचं आहे आणि ही जी लिंक आहे ती लिंक ओपन करून या ठिकाणी पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची. या ठिकाणी नाव आलेले पोस्टपार्टम हॅमरेज हे स्टार्ट करून तुम्हाला या ठिकाणी सेशन स्टार्ट करायचं आहे. आता या ठिकाणी हे जे जर माहिती नसेल तर मी हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सीचं ऑलरेडी सांगितलेलं आहे की ऑनलाईन CNE कसं करायचं. ठीक आहे, तर त्या व्हिडिओची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं ते पाहून, थोडंसं जर तुम्हाला समजत नसेल तर ते पाहून डिटेलमध्ये करू शकता. त्यानंतर दुसरं जे आहे ऑनलाईनमधली ती पण पाहून घेऊ आपण. या ठिकाणी पहा, सेकंड जे आहे सेकंड पण आलेली आहे, ज्यामध्ये ही पण फ्रीच आहे, 5 आवर्ससाठी असणार आहे ही पण. यामध्ये पहा 2027चे, ठीक आहे, सध्या 2026 आहे, ही 27साठी कंप्लीट 1 वर्षाच्या जवळपास ही CPT आलेली आहे. यामध्ये काही अडचण नाही आहे. तुम्ही गडबड नका करू, दमानी पण केलं तर चालतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की CPT फुल होईल. आता या ठिकाणी जे असते फुल जरी झालं तर या ठिकाणी तुम्हाला परत हे जे आहे आणखीन रिन्यू म्हणजे परत या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटतो परत एक करण्यासाठी. जसं हायपरटेन्शन प्रेग्नन्सी फुल झाल्यानंतर परत त्यांना काही दिवसांनी परत त्यांनी चालू केलं होतं, तसंच हे 27पर्यंत जे आहे कंटिन्यू चालू असणार आहे. मध्ये थोडेफार गायब होईल किंवा मग वेबसाईटवरून जाईल, त्यानंतर परत येईल, पण ही 2027पर्यंत कंटिन्यू राहणार आहे. ठीक आहे, यामध्ये पहा टॉपिक दिलेला आहे. यामध्ये अस्त्रिका स्फेअर ई लर्निंग फ्री कोर्स फॉर नॉर्मल लेबर बर्थ अँड, ठीक आहे, लेबरचे जे काही स्टेजेस वगैरे आहेत ते सर्व या ठिकाणी लेबर रिलेटेड सर्व या ठिकाणी होणार आहेत. 8 CNE आवर्स आहेत 5 पॉईंटसाठी. ठीक आहे, यापेक्षा पहिली चांगली आहे, कारण पहिली अगोदर करा त्यानंतर ही करा. ठीक आहे, कारण पहिल्यामध्ये 5 आवर्समध्ये 5 पॉईंट भेटतात, यामध्ये 8 आवर्समध्ये 5 पॉईंट भेटायला लागले. तर थोडंसं यामध्ये जास्त वेळ आपल्याला द्यावं लागणार आहे. डिटेल्सवर क्लिक करायचं, सेम प्रोसेस आहे, काहीच नाही. त्या ठिकाणी अगोदर तुम्हाला नॉर्मल लेबर जे आहे बर्थ यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंटर रजिस्ट्रेशन टाकून अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर ही लिंक जी आहे ब्ल्यू कलरची, या लिंकवर तुम्हाला क्लिक करून प्रोसेस पूर्ण कंप्लीट करायची. ठीक आहे, त्यानंतर जे ऑफलाईन आहेत ऑफलाईनचे पण 2-3 आलेले आहेत पहा. या ठिकाणी पहिलं जे आहे ऑफलाईनमध्ये पालघरची आलेली आहे 10 पॉईंटसाठी 300 रुपयामध्ये. त्यानंतर आहे मुंबईची एक आलेली आहे 10 पॉईंट 500 रुपयासाठी. आणखीन एक नेक्स्ट आहे मुंबईची, परत जे आहे ही मुंबई मेंटल हेल्थ नर्सिंग रिलेटेड KM हॉस्पिटल आहे आणि ही आहे इमर्जन्सीज रूम नर्सेस फॉर एज्युकेशन जे आहे या रिलेटेड आहे. टोटल 3 ऑफलाईन आहेत जे की
पैशाचे आहेत ज्यामध्ये 300 रुपये 500 रुपये असं तुम्हाला पे करावं लागेल आणि बाकीचे जे 2 आहेत फ्री आहेत 5 पॉईंटसाठी. तर फ्री केलेलं बेटर राहील अगोदर. त्यानंतर जर वेळ भेटला तुम्हाला ऑफलाईन कोणी ओळखीचं असेल त्या ठिकाणी तर ते पण तुम्ही करून घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन CNEचं जे आहे जर काही अडचण आली असेल तर नक्कीच कमेंट करा. कमेंटच्या मार्फत तुम्हाला मदत करण्यात येईल. याची जी लिंक आहे ई-स्फिअर हायपरटेन्शनची जी लिंक आहे ते टाकून ठेवतो, म्हणजे तुम्हाला पाहून तरी सोपं जाईल जर कोणाला येत नसेल वगैरे फर्स्ट टाईम करत असेल तर त्यांच्यासाठी. धन्यवाद मित्र.